नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या ज्या काय इच्छा असतील त्या पूर्ण व्हाव्यात. जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर विनंती आहे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जे आपण पाहणार आहोत, मला महाराष्ट्रातून एक 2 औरंगाबाद आणि यवतमाळ इथून 2 पक्षकारांचे फोन आले होते, की त्यांचं मत असं होतं, की साहेब आमच्या वडिलांनी शेती जी 7/12 त्यांचं नाव होतं, ते नाव अचानक कोर्टातून रद्द करण्यात आलं आणि याचं कारण काय असेल तर त्यांना मी सांगितलं, की डायरी उतारे वगैरे तुम्ही चेक करा. डायरी उताराप्रमाणे तुमच्या वडिलांचं का कोर्टातून नाव रद्द करण्यात आलं हे जरा बघून घ्या. त्यांना कोणत्याही प्रकारचं काही गोष्टी समजून आल्या नाहीत. तर मित्रांनो, विषय निर्माण असा झाला, की 7/12 वरती आपलं नाव असलं म्हणजे त्या जमिनीचा मालक मी आहे का? किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, घरटानपत्रकावर माझं नाव आहे म्हणजे त्या जमिनीचा मी मालक आहे का? तर काही सुप्रीम कोर्टानं असं निदर्शनास आणून दिलेलं आहे, की 7/12 पत्रकी फक्त तुमचं नाव असेल म्हणजे त्या जमिनीचं तुम्ही मालक आहेच असं गृहीत धरता येणार नाही. कारण काही पोकळ नोंदी झालेल्या असतात. काही ज्यावेळी ऑनलाईन सिस्टीम नव्हती किंवा आतासुद्धा काही बाबतीतनी पोकळ नोंदी करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कायदेशीर पुरावे उपलब्ध नसतात. त्यावेळी 7/12 वरती नोंदी ह्या पोकळसुद्धा होऊ शकतात किंवा माझं 7/12 वरती घरटानपत्रकावरती नाव आहे म्हणजे त्या मिळकतीचा, त्या शेतीचा मी मालक आहे. हे मित्रांनो पूर्णपणे चुकीचं आहे. आता महत्त्वाची गोष्ट तुम्ही म्हणाला, की 7/12 वरती माझं नाव आहे म्हणजे मी त्या मिळकतीचा मालक आहे. पण कायद्याच्या दृष्टिकोनातून सुप्रीम कोर्टाच्या अनेक सायटेशनमधून असं दिसून आलेलं आहे, की तुमचं जे 7/12 पत्रकी जे नाव असतं, त्या नावाप्रमाणे तुम्ही शेतसारा वगैरे हे भरू शकता. हा प्रथम दर्शनी जरी तुम्हाला मालकी हक्काचा जरी पुरावा देत असेल, की मी त्या शेतीचा मालक आहे, मी त्या घराचा मालक आहे, असं तुम्हाला प्रामाणिकरित्या सुरुवातीला जरी दिसत असलं, तर मित्रांनो महत्त्वाची जी गोष्ट आहे, 7/12 पत्रकावरचं नावच असलं म्हणजे तुम्ही त्या मिळकतीचं अनेक केसेसमध्ये असं दिसून आलेलं आहे, की 7/12 वरती नाव आहे म्हणजे मी मिळकतीचा मालक आहे किंवा मालक नाही, अशा पद्धतीचं द्विधा मनस्थिती काही शेतकऱ्यांची झालेली असते. आणि कोर्टामध्ये किंवा इतर काही ठिकाणी ज्यावेळी 7/12 वरची नावं आहेत म्हणजे मी मालक आहे असं कबूलसुद्धा किंवा साध्यसुद्धा झालेलं दिसून आलेलं नाही. तर महत्त्वाचा मुद्दा प्रश्न असा येतो, की तुम्ही मालकी हक्काचा पुरावा कोणता समजण्यात येतो आणि कोणकोणती कागदपत्रं असतात ज्यामुळं तुम्ही मालकी हक्क 7/12 वरती तुमचं नाव असल्यानंतर तुम्ही त्या मिळकतीचे मालक आहात हे सिद्ध करण्यासाठी किंवा तो पुरावा सिद्ध करण्यासाठी तुमचं 7/12 वरचे नाव आहे. त्यासाठी महत्त्वाची पहिली गोष्ट जर आपण बघितलं तर तुमची वाडवडिलांपासून जर ती मिळकत चालत आलेलं असेल, वाडवडील म्हणजे जे 4 पिढ्यापासून तुम्ही जर ती मिळकत तुमच्याकडे चालत असेल आणि वारसा हक्कानं जर तुमच्या नावाची तिथं नोंद होत आलेली असेल, पणजोबा वारल्यानंतर आजोबाचं नाव लागलं असेल, आजोबा वारल्यानंतर जर तुमचं वडिलांचं नाव लागलं असेल आणि वडील वारल्यानंतर जर तुमचं नाव लागलेलं असेल आणि अशा पद्धतीनं जर वारसा हक्कानं ती मिळकत जर तुम्हाला फेरफार बदल होऊन फेरफारमध्ये तुमच्या वारसांची नोंद होऊन जर ती मिळकत तुमच्याकडं आलेली असेल आणि ज्यावेळी तुमचं 7/12 पत्रकी नाव लागलं जातं, त्यावेळी तुम्ही खरे त्या मिळकतीचे किंवा घरटांचे मालक असता. ही झाली पहिली मित्रांनो महत्त्वाची गोष्ट. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे, 7/12 पत्रकी नाव लागण्यासाठी जे तुम्ही एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून तुम्ही शेत खरेदी करता, शेत मिळकत असेल, घर मिळकत असेल किंवा कुठल्या व्यवसायाची गाड्या असतील, तुम्ही ज्यावेळी दुसऱ्या व्यक्तीकडं खरेदी करता आणि मुद्रांक ज्यावेळी ऑफिसमध्ये जाऊन किंवा सहाय्यक निबंधक ऑफिसमध्ये, रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन त्या खरेदीपत्र पूर्ण करून घेता आणि जे खरेदीपत्र असतं, तो मुख्य दस्तऐवज असतो तुम्ही मालकी हक्काचा आणि त्यानंतर ते खरेदीपत्र तुम्ही तलाठी यांच्याकडं फेरफारसाठी देऊन त्यामध्ये तुम्ही 7/12 वरती तुमचं नाव लागलं जातं. ह्यावेळी हा दुसरा फार महत्त्वाचा मोठा पुरावा मित्रांनो, तुम्ही 7/12 पत्रकी किंवा घरटानपत्रकी नाव तुमचं असणं म्हणजे
तुमच्याकडं खरेदी खत असणं महत्त्वाचं आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा जर आपण मित्रांनो पाहायला गेलो तर जे काय मृत्यूपत्र तयार करून ठेवलेले असतं ते मृत्यूपत्रानुसार तुम्ही त्या मृत्यूपत्रानंतर ती व्यक्ती मयत झाल्यानंतर त्या मृत्यूपत्राचं तुम्ही प्रोबेट करून घेणं गरजेचं आहे. प्रोबेट केल्यानंतर सदर मिळकतीचे तुम्हीच वारस आहात आणि ते वारस प्रोबेट तुम्ही तलाठी यांच्याकडे दिल्यानंतर त्या पद्धतीनं तुमचं नाव लागलं जातं. अशा पद्धतीनं जर कायदेशीर कागद जर त्या 7/12च्या पाठीमागं सपोर्टेड असेल आणि तुमचं जर 7/12 पत्रकी जर नाव असेल तरच तुम्ही त्या कायदेशीर मिळकतीचे मालक मित्रांनो. तिसरा आणि महत्त्वाचा जो आपण 7/12 पाठीमागचा जो पुरावा म्हटला जातो तो मित्रांनो, काही जमिनीच्या संदर्भात मेहरबान कोर्टामध्ये दिवाणी कोर्ट असेल किंवा महसूल कोर्ट असेल किंवा अन्य काही कोर्ट असतील, त्या कोर्टातून जर तुमच्या केसेस चालू असतील आणि तुम्हाला मेहरबान कोर्टाकडून तुमच्याकडं निकाल झाल्यानंतर तुम्हाला त्या जमिनीचे मालक आहात असा जर आदेश मेहरबान कोर्टाचा झालेला असेल आणि सदर आदेशाची प्रत ही माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे जाते, त्यानंतर महत्त्वाची गोष्ट असते जर जिल्हाधिकारी यांच्याकडून ती तुमच्या नावाची नोंद तहसीलदार तलाठी यांच्याकडे होत असते, त्यानंतर महत्त्वाची गोष्ट असते की तो आदेश घेतल्यानंतर त्यावर अर्ज हे करून तुम्ही तलाठी यांच्याकडे सदर 7/12 पत्रकी तुमच्या नावाची नोंद करून घेत असता. अशा पद्धतीनं हे महत्त्वाचे जे 3-4 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. म्हणजे एक तुमच्याकडं वाडवडिलार्जित प्रॉपर्टी चालत आली पाहिजे, तुमचं फेरफारानुसार तुमचं वारस नोंदी झाली पाहिजे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण बघतो की तुमच्याकडं खरेदी खत असणं गरजेचं आहे. हा 7/12 पत्रकी तुमचं नाव येण्याचं मुख्य 2 पुरावे आहेत. तिसरा पुरावा महत्त्वाचा जर आपण पाहिला, जर मृत्यूपत्रानं जर तुम्हाला ती जमीन मिळालेली असेल तर तो एक महत्त्वाचा पुरावा आहे. त्यामध्ये फेरफार करून तुमच्या नावावरती प्रॉपर्टी कशी आली हे दिसून येत असतं. त्यानंतर जर असं जे दिवाणी न्यायालय असतील, महसूल न्यायालय असतील यांचे जर आदेश अंतिम आदेश झालेले असतील आणि त्या अनुषंगानं जर तुमचं 7/12 पत्रिके जर नाव लागलेलं असेल तर तुम्ही त्या मिळकतीचे किंवा घराचे मालक कायदेशीर होऊ शकता. हे महत्त्वाचे कागदपत्र मित्रांनो, जर तुमची वाडवडिलार्जित प्रॉपर्टी नसेल आणि तुम्ही खरेदी घेतलेली असेल तर तुमच्याकडे खरेदी खत असणं गरजेचं आहे. कोर्टाचा एखादा निकाल असेल तर जे काही कोर्टामध्ये दिवाणी दावे चाललेत त्याची संपूर्ण कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर निकालाची प्रत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे मृत्यूपत्र असेल तर तुमच्याकडे प्रोबेट करून कोर्टाचे जे निकालाच्या प्रती असतात आणि जे काही कागदपत्र असतात ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने ही डॉक्युमेंट जर तुमच्याजवळ बाळगून किंवा एका फाईलमध्ये तुम्ही संच करून जर ठेवलं असाल तर भविष्य काळामध्ये प्रॉपर्टी संदर्भात जे काय होणारे वाद निर्माण होणार आहेत ते मित्रांनो आपण त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं ही डॉक्युमेंट्स जाऊन सदरची प्रॉपर्टी आपल्या हक्कात कायदेशीर हक्कात आहे आपण साबित करू शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची गोष्ट आपण पाहिली की 7/12 पत्रकी नाव आपलं आहे म्हणून आपण त्या मिळकतीचं मालक होतो असं होत नाही. तर त्यासाठी ही काही महत्त्वाची कागदपत्रं आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. मित्रांनो, जर माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.